तुम्हाला काय वाटतं पोल्ट्री फार्मिंग म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे का? एका बाजूला पिल्लू टाका आणि दुसऱ्या बाजूला नोटांची बंडल बाहेर काढा. पण जरा थांबा, जर तुम्ही स्वतःची जमीन, स्वतःचे 50 ते 55 लाख रुपये आणि स्वतःच्या आयुष्यातील महत्वाची 10 वर्षे एका कंपनीच्या भरवशावरती लावत असाल तर हा व्हिडिओ तुमचं आयुष्य नक्कीच वाचवू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी सागर जगताप आणि तुम्ही पाहत आहात ग्लोबल मराठी न्यूज चॅनल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आधीच सबस्क्राईब करून घ्या. कंपनीच्या जाहिराती सांगतात की रिस्क आमची, जागा तुमची आणि नफाही तुमचा. ऐकायला किती गोड वाटतं ना. पण 2026च्या महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं वास्तव काही वेगळंच आहे. आज आम्ही त्या आर्थिक गणिताची चिरफाड करणार आहोत जे तुम्हाला एजंट कधीच सांगत नाही. तुम्ही या व्यवसायात मालक आहात की स्वतःच्या जागेवरती राबणारे बिनपगारी मजूर आहात? चला बुरखा फाडूयात द ग्रेट ब्रॉयलर फर्मचा. 1990च्या दशकात पोल्ट्रीत चांगला नफा होता कारण शेतकरी हा स्वतंत्र होता. पण आज 2026 मध्ये 80% मार्केटवर कंपन्यांचा कब्जा आहे. तुम्हाला करारात पार्टनर म्हटलं जातं, पण खरंच तुम्ही पार्टनर आहात का? विचार करा. पिल्ले कधी येणार तुम्ही ठरवू शकत नाही. खाद्य कोणतं वापरणार तुमचा अधिकार नाही. विक्री कधी होणार कंपनीची मर्जी. जमिनीची गुंतवणूक तुमची. शेडचा कोट्यावधींचा खर्च तुमचा, पण निर्णय कोणाचा? कंपनीचा. मग तुम्ही मालक कसले? आणि सर्वात मोठा धोका ज्याला म्हणतात रिस्क ट्रान्सफर. कंपनी म्हणते आम्ही रिस्क घेतली, पण त्यांनी उत्पादन खर्च आणि घसारा म्हणजेच डिप्रिसिएशनची रिस्क कोणाच्या माथी मारली? तर ती तुमच्या. कसं ते पहा. हे ग्रोईंग चार्जेसचं मायाजाल आहे. तुम्हाला वाटतं की किलो मागे 6 ते 8 रुपये फिक्स मिळतील. हे पहा, याला म्हणतात प्रोडक्शन कॉस्ट रिकव्हरी. कंपनी एक स्टँडर्ड कॉस्ट ठरवते, समजा 75 रुपये. पण जर तुमच्या बॅचचा खर्च 80 रुपये आला तर मग ते निकृष्ट खाद्यामुळे असो किंवा खराब पिल्लांमुळे असो, तर वरचे 5 रुपये कंपनी स्वतःच्या खिशातून कधीच भरत नाही. ते तुमच्या हक्काच्या पैशातूनच कापले जातात. एका शेतकऱ्याची सत्य परिस्थिती पहा. 10,000 पक्ष्यांची बॅच, 40 दिवस रात्र कष्ट केले. हिशोब झाला तेव्हा काय मिळालं? नफा नाही. त्या शेतकऱ्याचे नेट ग्रोईंग चार्जेस आले वजा 58,518 रुपये. म्हणजे 40 दिवस राबून हातात 1 रुपया तर आलाच नाहीच, उलट 58,000 रुपये कंपनीला देणे निघाले. हे आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं 2026 मधलं सत्य. आणि हे का होतं? कारण इनपुटच्या किमती पिल्लू बाजारात 20 रुपयाला मिळतं, पण तुमच्या माथी 32 रुपयांना मारलं जातं. खाद्य 25 रुपयांचं असतं, पण हिशोबात 35 रुपये दाखवले जातात. इनपुट महाग म्हणून कॉस्ट वाढते आणि तुमचा नफा हा 0 होतो. हे एक सुनियोजित आर्थिक चक्रव्यूह आहे. आता बोलूया त्या खर्चावर जो अदृश्य असतो. 2026 मध्ये साध्या शेडला किंमत नाही. तुम्हाला सक्तीने ईसी शेड बांधायला लावलं जातं. 10,000 पक्ष्यांसाठी खर्च किती येतो? तर तो येतो 45 ते 55 लाख रुपये. बँकेचा हप्ता म्हणजेच EMI किती येतो माहिती आहे का? 80 ते 85 हजार रुपये प्रति महिना. आणि वरून बाकीचा जो खर्च असतो तो काही संपतच नाही. त्यातीलच एक म्हणजे वीज बिल. महावितरणच्या वाढलेल्या दरांमुळे आणि इंडस्ट्रीयल टॅरिफमुळे 25 ते 40 हजार रुपये हा वीज बिलासाठी येतात. 2 डिझेल लोड शेडिंग मुळे जनरेटरचा खर्च 15 ते 20 हजार रुपये येतो. 3 मजुरी, 2 मजूर आणि पगार आणि रेशन यांचा खर्च येतो 30 ते 40 हजार रुपये. आणि 4 भुसा. सोन्याच्या भावाने विकला जाणारा भुसा 25 ते 30 हजार रुपये. हा सगळा खर्च शेतकऱ्याचा आहे. कंपनी यातला एकही रुपया देत नाही. मग उरतं काय? आता जे गणित मी मांडणार आहे ते बघून कदाचित तुमची झोप नक्कीच उडेल. आता 10,000 पक्ष्यांच्या एका बॅचचं पोस्टमॉर्टम करूया. लक्ष देऊन ऐका. 10,000 पक्षी, सरासरी 2 किलो 200 ग्रॅम वजन. तुम्हाला 8 रुपये रेट मिळाला तरी एकूण उत्पन्न होतं 1,68,960 रुपये. पण थांबा, आता तुमच्या खिशातून गेलेले पैसे वजा करा. वीज आणि डिझेलचे 35,000 रुपये, मजुरीचे 40,000 रुपये, भुशाचे 27,500 रुपये आणि क्लिनिंग मेंटेनन्सचे 18,000 रुपये. तुमचा एकूण रोख खर्च होतो 1,28,500 रुपये. म्हणजे हातात उरले फक्त 40,460 रुपये. तुम्हाला वाटत
वाटेल 40,000 नफा झाला. वेडे आहात का? बँकेचा हप्ता हा कोण भरणार? बॅच 1.5 महिन्याची असते, त्यामुळे 1.5 महिन्याचा बँकेचा हप्ता होतो 1,20,000 रुपये. आता हिशोब लावा, तुमची 40,000 रुपयांची कमाई वजा 1,20,000 रुपयांचा हप्ता, तुमचा तोटा आहे वजा 79,540 रुपये. प्रत्येक बॅच मागे तुम्ही 80,000 रुपये खिशातून घालताय. हे पैसे तुम्ही घरच्या शेतीतून किंवा दुसऱ्या नोकरीतून भरताय. तुम्ही व्यवसाय करत नाही आहात, तुम्ही दान धर्म करताय. मित्रांनो, हे 2026 च वास्तव आहे. कंपन्या श्रीमंत होत आहे आणि शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली काढला जातो. इसी सेडच्या चकचकीत पत्र्याखाली शेतकऱ्याचं मरण लपलंय. जोखीम तुमची, कर्ज तुमचं आणि नफा हा कंपनीचा. जर तुम्ही किंवा तुमचे मित्र पोल्ट्री व्यवसायात उतरण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच त्यांना पाठवा. हे गणित त्यांना समजून द्या. आपण सावध झालो नाही तर पुढची पिढी या कर्जाच्या सापळ्यातून कधीच बाहेर पडणार नाही. तुम्हाला काय वाटतं? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे शेतकऱ्याच्या फायद्याचं आहे की कंपनीच्या? कमेंट मध्ये नक्कीच सांगा. सत्य कडू असतं पण ते पचवावंच लागेल. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये एका नवीन सत्यासह. तोपर्यंत डोळे उघडे ठेवा. जय जवान जय किसान.